तर उमेदवारांपर्यंत कसं विश्वास पोहोचतो? खरं पाहता हे पहा त्यांच्या कुठल्याही ते नशीबवान आहे की प्रामाणिक उमेदवार देऊ शकतो. त्यांच्या टीकेला उत्तर देणं खरं म्हणजे बिलकुल गरज नाही आहे. ते आता सैरभैर झालेले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. ज्या पद्धतीचं पॅनल आम्ही जाहीर केलं, तुम्ही बघा त्यांच्याकडे उमेदवार 3 ठिकाणी त्यांनी पती पत्नींना उमेदवार दिलेले आहेत. म्हणजे उमेदवारच नाही त्यांच्याकडे. आमच्याकडे अतिरिक्त उमेदवार होते. 350 उमेदवार भाजपकडं, 300 उमेदवार शिवसेनेकडं, राष्ट्रवादीकडे 150 उमेदवार, आणि यातून चयन करण्यासाठी, निवड करण्यासाठी थोडासा उशीर लागला. परंतु एक मजबूत आणि सक्षम असं होतकरू पॅनल तयार झालेलं आहे. अनेक मोठ्या संख्येनं काम करणाऱ्या महिला, सुशिक्षित महिला आमच्या पॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना संधी आपण दिलेली आहे. आम्ही सांगितलं होतं 25 ते 30% या आमच्या आघाडीमध्ये, आमच्या महायुतीमध्ये हे युवक असतील. त्या पद्धतीचे सुद्धा आम्ही उमेदवार दिलेले आहेत. या सगळ्या करण्यासाठी 1-2 दिवस फक्त उशीर झाला, फार काही वेळ झालेला नाही. पण याचा सगळा जो परिणाम आहे तो 16 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल.